करूयात। आज ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्ते पहारा देत आहेत। सांगलीच्या आष्टामध्ये देखील राडा झालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। गोंदियातील आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन तीव्र झालेलं आहे। सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याचा आरोप होतोय। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनस्थळी स्ट्रॉंग रूम बाहेर जयंत पाटील दाखल। जयंत पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटलांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित असा संघर्ष वाढवणं योग्य नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याची काही राजकीय पक्षांचा आरोप। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांवर सामनातून टीका। निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैर्याचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा, सामनातून टीका। कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारावरून आता राजकारण तापलेलं आहे। सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकाची धाड पाहायला मिळते। कारवाईमध्ये 50,000 रुपये दारू आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती मिळते। सुनील अग्रवाल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। नागपूरच्या कामठीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर कोर्ट निर्णय घेईल। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोर्ट जो न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल, बावनकुळेंचं वक्तव्य। तर नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला आहे, तर झेडपी 2 टप्प्यात होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। सरकार आपल्याच लोकांवर विश्वास दाखवतंय, त्यांची लोक त्यांच्यावर झाडी टाकतायत, ठाकरेंचा भाजपवर निशाणा। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं जिल्हा परिषदा निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावरती काम करते असं वाटतं, भास्कर जाधव यांची टीका। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणात आता विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। आमच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी अशा गोष्टी घडवून आणल्या जात आहेत। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावण्यात येतोय। सुनील तटकरेंचा हातखंडा आहे। महाडमधील राड्यावरून गोगावलेंची तटकरेंवर टीका। महाड राड्या प्रकरणी स्वतः चित्र निर्माण करायचं आणि लोकांना वेगळं भासवण्याचा प्रयत्न करायचा, स्नेहल जगताप यांचा गोगावलेंवर आरोप। आमच्या लोकांवर हल्ला करण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात असंही केलं वक्तव्य। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप।